राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इस्रायल इराण युद्धामुळे जहाजांची कोंडी होत असल्याने निर्यातदारांनी आपला मोर्चा इतर देशांकडे वळवलेला आहे. त्याबाबत आपण या बातमीमध्ये माहिती पाहणार आहोत. तसेच आता कांद्याची आवकेची स्थिती नेमकी कशी राहणार आहे पुढील 10-12 दिवस ते आपण जाणून घेणार आहोत. तसेच काल पणन मंत्री जयकुमार रावल यांनी मॉरिशसला 1,00,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीचा जो दावा केलेला आहे, यावरती तज्ज्ञांचं मत नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा कृषीमाल निर्यातीवर परिणाम हा झालेला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातदारांनी आखातातील देशाऐवजी श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, बांगलादेश, थायलंड या देशांना कांदा पाठवण्यासाठी पसंती ही दिलेली आहे. मित्रांनो, बांगलादेशमध्ये निर्यात सध्या बंद आहे, परंतु इतर ठिकाणी निर्यात ही चालू आहे. कांदा निर्यातीवर परिणाम झाला असला तरी सध्या बाजारात लाल कांदा आवक कमी झाल्याने दर स्थिर आहेत. मंगळवारी लाल कांदा 800 ते 1,000 रुपये प्रति क्विंटल तर उन्हाळ कांदा 1,000 ते 1,200 रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होत होता. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक कांदा हा परदेशात निर्यात केला जातो. मात्र इस्रायल इराण युद्धामुळे कांदा निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यातदाराने श्रीलंका, व्हिएतनाम देशांना कांदा पाठविण्यावर लक्ष केंद्रित हे केलेलं आहे. आखातामध्ये कांदा जात असला तरी समुद्रामध्ये जहाजांची कोंडी होत असल्याने वेळेवर कांदा पोहोचत नसल्याने निर्यात ही घटलेली आहे. लाल कांदा अखेरीस आला असून जास्तीत जास्त 10 ते 12 दिवस कांदा बाजारात येईल. तसेच उन्हाळ कांदा बाजारात येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कांदा टंचाई होईल किंवा खूपच जास्त बाजारात येईल अशी स्थिती नाही. त्यामुळे घाऊक बाजारात दर हे 8 ते 12 रुपये किलो अर्थात 800 ते 1200 रुपये क्विंटल राहतील, अशी प्रतिक्रिया इम्तियाज पटेल कांदा निर्यातदार यांनी दिलेली आहे. तर उत्पादन वाढल्यामुळे निर्यातीनंतर मुबलक साठा हा आहे. महाराष्ट्रासह देशातच कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशात कांदा निर्यात होऊ नये. कांदा मुबलक असतो. कांद्याला दर मिळवण्यासाठी शासकीय आकडेवारीमध्ये सुधारणा करावी लागणार, अशी प्रतिक्रिया निवृत्ती नेहारकर कांदा उत्पादक यांनी दिलेली आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की कांदा खरेदीसाठी मॉरिशस हा देश केंद्र सरकारच्या मदतीने नवीन ग्राहक झाला आहे. त्यामुळे 1,00,000 मेट्रिक टन कांदा मॉरिशस घेणार आहे. परंतु मॉरिशस देश भारताकडून गेली 30 वर्षापासून कांदा खरेदी करत आहे. मॉरिशसच्या लोकसंख्येचा विचार केला तर 1,00,000 मेट्रिक टन कांदा हा फारच जास्त आहे. त्यामुळे पणन मंत्री जयकुमार रावल हे दिशाभूल करीत असल्याचे समोर येत आहे. म्हणजेच मित्रांनो, 30 वर्षापासून मॉरिशसला भारतातून कांदा निर्यात ही होत आहे आणि तेथील लोकसंख्या पाहता हा कांदा थोडासा जास्त तज्ज्ञांच्या मते आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.